नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO सदस्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO सदस्यासाठी एक महत्त्वाची बातमी। EPS वेतन मर्यादा 21,000 रुपये होणार। मित्रांनो, काय आहे बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे। सरकार EPF अंतर्गत पगार मर्यादा 15,000 रुपयावरून 21,000 करण्यावर विचार करत आहे। पगार मर्यादा 21,000 रुपये। मित्रांनो, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास EPF आणि कर्मचारी पेन्शन योजना मर्यादेत ही तिसरी वाढ होईल। या बदलामुळे कर्मचाऱ्यांचे EPF आणि EPS पेन्शन फंड योगदानावरच परिणाम होणार नाही, तर निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन पण वाढू शकते। अधिक कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 15,000 पेक्षा जास्त असेल तर तो कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग बनू शकत नाही, जरी तो EPF मध्ये योगदान देत असला तरीही। परंतु जर सरकारने EPF वेतन मर्यादा 21,000 पर्यंत वाढवली तर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 पेक्षा जास्त आहे ते EPS योजनेत सामील होऊ शकतात। याचा अर्थ अधिक कर्मचारी आता EPS अंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यास पात्र होऊ शकतात। पगार मर्यादा 21,000 रुपये। मित्रांनो, परंतु पगार मर्यादा 21,000 रुपयापर्यंत वाढल्यास 1749 पर्यंत EPS मध्ये योगदान दिले जाईल, ज्यामुळे EPF मध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 25,000 असल्यास त्याचे EPF मध्ये योगदान आता 1251 असेल आणि EPS पेन्शनमध्ये 1749 असेल। कर्मचाऱ्याच्या पेन्शन योजनेत वाढ। मित्रांनो, पगार मर्यादेतील या वाढीचा सर्वात मोठा फायदा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनला होणार आहे। सध्या EPS पेन्शनची गणना 15,000 रुपयापर्यंतच्या पगाराच्या आधारावर केली जाते, परंतु पगार मर्यादा 21,000 पर्यंत वाढवल्यास पेन्शनची गणना 21,000च्या आधारावर केली जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।